इथे कार्यक्रमाने घटनेत होतो आणि चव्हाण साहेब त्या ठिकाणी चव्हाण साहेब शास्त्राम कार्यामधून अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांच्याकडे सवाडणे म्हणूनही काम केलंय आणि त्यांच्या अधिकारी म्हणूनही ते निवडून झाले. त्यावेळेस तो सुद्धा मला संपर्क होता आणि त्या कुटुंबातला हा व्यक्तिमत्व आहे की मला त्या दिवशी कळाला. तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या परिवारामध्ये जवळपास जेवढा स्टाफ आहे सगळ्या स्टाफचा पारिवारिक संबंध या कार्यक्रमाचा. त्याच्यामुळं त्यांच्या कुठल्याही चांगल्या कार्यक्रमामध्ये किंवा त्यांच्या दुःखाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे एकत्रितपणे जातो आणि सर्व शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी एकत्रित जातो. आता माझं कौतुक करताना मला थोडं सावळल्यासारखं वाटलं, कारण मी एवढं विशेष काही केलं नाही. असं असतं एखादा शिल्पकार असतो, त्या दगडामध्ये ऑलरेडी मूर्ती आहे, असं थोडं बरोबर काम करत असतो. तुमच्यामध्ये ते टॅलेंट होतं, तुम्ही कष्ट केली, मेहनत केली आणि मी थोडंसं तुम्हाला पुश केलं आणि माझ्या पद्धतीने मला पुश केलं की करा तुम्ही, म्हणून मी हे करू शकलो. माझ्या संचालक मंडळासमोर आज ह्या गोष्टी सांगण्याचा योग आला. यापूर्वी ह्या चर्चा काही झाल्याच नाही, पण मी कधी मी काय करतो हे कधी सांगितलंच नाही. कारण आपली स्वतःची स्तुती करणं मला हे कधी आवडलेलं नाही. आज मी आपल्या सर्वांचे हृदयप्रवेश व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. बंधू आणि भगिनींनो, नियत वयोमानानुसार नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी निवृत्त व्हावेच लागते आणि हा एक जीवन प्रवास आहे. हा कुठेतरी थांबलाच पाहिजे. जीवन प्रवासातल्या अनेक अशा टप्प्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवास संपला की आपण थांबलं पाहिजे, मुक्कामाच्या ठिकाणी सहज उतरलं पाहिजे. हा नियतीचा नियम आहे. जसं बसमध्ये आपण प्रवास करतो, आपण बिलचं तिकीट काढलेलं आहे, पण भूक लागते, जेवायचंय, खाण्याला जायचंय, आपल्याला मार्गदर्शन, पण आपलं तिकीट कुठं आहे? बिलपर्यंत. आपण ते आनंदाने उतरलं पाहिजे आणि दुसरा मार्ग धरला पाहिजे. जे टाळता येत नाही करण्यातच खरं शांतपण असतं आणि मान्य करून मी माझ्या निवृत्तीच्या क्षणी पूर्णपणे समाधानी आहे. संस्थेने मला जे दिलं ते प्रचंड दिलेलं आहे. मान सन्मान संस्थेमुळे मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहिलो. मित्र माझे मला असे भेटले किंवा राजस्थानी परिवाराचा सदस्य आहे, चांगल्या संस्थेत काम करतो, इथं कुठलंही राजकारण नाही, म्हणजे दॅट पर्सन मस्ट बी व्हेरी नाईस ऑपरेटिव्ह. आणि अशा पद्धतीने पण पुढे मी दुसऱ्या बाजूला ज्या परिवारात मी 32 वर्ष वावरलो, या राजस्थानी परिवारापासून दूर दुरावण्याचं तर दुःख आहे, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे सारे स्वीकारून तेच आयुष्य मी पुन्हा नव्या पद्धतीने जगण्याचा एक सुवर्ण संधी मला त्यापुढे आहे आणि मी पुढच्या प्रवासाला लागत आहे. आपल्या कुटुंबासोबत पूर्ण वेळ व्यतीत करण्याची, मित्रासोबत मोठमोठ्याने गप्पा मारण्याची, कुठल्याही बंधनात न अडकण्याची आणि नवीन छंद जोडण्याची, हवं तसं जगण्याची वेळ आता माझी आलेली आहे. मी या वेळेचं नक्कीच कारण मी अतिशय सन्माननीय आदरणीय अशा सहकार्याबरोबर काम केलं आहे. त्यामध्ये माझे सर्व सहकारी टीम, सर्व हाजर सर असेल, कर्वे सर असेल, सारडा सर असेल, की माझ्या वेळेस ते या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी मला प्रचंड असं सहकार्य केलेलं आहे. नसेल आता मर्यादा सुट्ट्यांची, कारण सुट्ट्या मर्यादित म्हणून आपण जॉब करत असतो. नसेल आता जोखीम कुठल्याही कामाची, नसेल आता भीती कोणाच्याही आणि कोणाच्याही अनुशासनाची. आता करावी लागणार नाही मला कसरत वेळेची, कारण 7:50 आम्हाला या ठिकाणी यावं लागायचं. घरचे काम अर्धे सोडून पाणी आलं, मोठं काम केले, त्याला सांगायचं मी त्याला पाणी निघायचं. कारण विद्यार्थ्याची प्रतारणा करणं मला कधीच आवडलं नाही, कारण विद्यार्थी एक स्वप्न घेऊन आपल्या समोर बसलेले असतात आणि जर हाय रिस्पॉन्सिबिलिटी टीचर स्टुडंट्स अँड